काय रे हे सगळं? बाबा, अरे मा येणार होती ना, म्हणून हे सगळं मी काढून ठेवलं होतं. मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. पण बाबा, आता आपल्याला काहीच माहित नाही ना, मा कधी येणार आहे कधी नाही. मग हे सगळं मी ठेवून देतो. ए अमोल बाळा, राहू दे ना, राहू दे. ठेवायचं कशाला? हे बघ, आपू मग कधी ना कधीतरी येणारच आहे ना. आणि आपण एक काम करू, आपण दोघं मिळून आहे ना, उद्या हे सगळं खोलीमध्ये लावू आणि खोली सजवू आपण. आत्ता ठेवून नको द्यायला, इथं फक्त बाजूला ठेव. ओके बाबा. पण बाबा, मला खूप कंटाळा आला. हा, मग आता झोपायचं का? झोपायचं का आता? ओके. का गोष्ट ऐकायची? गोष्ट ऐकायची. तर आज आहे ना, सिम्बा जंगलात शिकारीला जातो. मस्त शिकार करतो आणि घरी येतो. घरी येतो तर त्याची आईच नसते. तो आईला सगळीकडे शोधतो. आई आई अशी हाक मारतो, पण आई कुठंच नसते. सिम्बा इकडे तिकडे पळायला लागतो, कावरा बावरा होतो, पण हार मानत नाही. सिम्बा स्ट्रॉंग असतो ना, मग तो होप सोडत नाही. तो म्हणतो, आई घरात नसली म्हणून काय झालं, मी अख्खं जंगल शोधीन, पण आईला आणीन म्हणजे आणीनच. मग तो बाहेर जाण्यासाठी तयार होतो. चिंचुकी, हा बोल चिंचुके. साहेब, अहो एक वाईट बातमी आहे. काय? अहो वरिष्ठ अधिकारी आले होते, त्यांनी ऍक्सिडेंटचा रिपोर्ट लवकर सबमिट करायला लावलाय. काय? हो साहेब, अहो 72 तास ओलडून गेलेत आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतलाय आपण. हा चिंचुके, पण अजून कुठं काय राहिलं असेल तर? अहो काय राहिलंय अहो साहेब, अहो शेजारची वाडी, गावं, शेतं सगळी पिंजून काढलेत बघा. अहो साहेब, आपण जास्त आत जात नाही ना, तिथं पण शोधून आलोय आपण. साहेबाची वाडी, मानकरवाडी, नरसोबाची वाडी, अहो सगळीकडे शोधून झालंय. अपर्णा मॅडमचा पत्ता कुठंच लागला नाही आपल्याला. काय म्हणलं तू आता चिंचुके? अहो साहेब, चिडू नका की मी ते असंच. अहो साहेब, आई शपथ परत बोलणार नाही असं. अरे चिंचुके, तू आता काय बोलला ते बोल पटकन. मी म्हणलं की अपर्णा मॅडम आपल्याला सापडलेलं नाही. त्याच्या आधी काय म्हणला तू? अहो ती वय, अहो गावाची नाव सांगितली, साहेबाची वाडी, मानकरवाडी, नरसोबाची वाडी. चिंचुके ऐक, तू एक काम कर, तू लगेच रिपोर्ट बनवायला घेऊ नको. उद्या आपल्याला एक लय महत्वाचं काम आहे. पण साहेब, नक्की तुमच्या डोक्यात काय चाललंय? ते तुला उद्या कळेलच. आजी, तू ओळखते काय पोरगीला? ती पोरगी त्या गावात मी बघितली या रस्त्याने येताना देवळाकडं. काय चाललंय तुझं? माझं कुठे काय, मी माझी केस वाढवतीये. मी तुझ्या सगळ्या खोडी ओळखून. एक मिनिट, खोडी काय खोडी रे? खोडी काय खोडी काय खोडी खोडी तुझ्या करून झाल्या.
आता माझ्या खोडी सुरू होणार आहेत, कळलं? अबे अबे थांब अबे. अमोल अमोल कुठे गेला? अमोल बाबा काय हो, काय झालं? काय नाही रे दिप्या, पेपरात पण काय नाही, तेच तेच सांगतात. नो बाबा, दीदीबद्दल एक्झॅक्ट काय कळत नाही ना, तोपर्यंत अशाच बातम्या येणार बघा. कदम दिप्या अर्जा काय झालं रे? अमोल दिसला का सकाळपासून तुम्हाला? नाही. थांबा, मोनाला माहित असेल. हा? मोना, ए मोना, काय हो? तू अमोलला बघितलं का? नाही, अजून ते खालीच नाही आले आणि आम्हाला वाटतं की ते कंटाळले असतील म्हणून कुणी उठवायला पण नाही गेलं त्यांना. अगं मोना, अमोल नाही रूम मध्ये. काय? राजाओ, रूम मध्ये नाही, मग गेला कुठं? आम्ही पण त्याला सकाळपासून कुठं बघितलं नाही. अर्जुन दादा, मी माझ्या रूम मध्ये एकदा बघते. हा, वहिनींना विचारतो. वहिनी, ओ वहिनी, वहिनी, काय झालं भाऊजी? वहिनी अमोलला बघितलं सकाळपासून? अमोल अहो अजून तरी नाही खाली. वर असेल ना, तुम्ही वर बघितलं का नीट? मी बघितलं नीट नाही वरतो. एक मिनिट. अमोल इथेच कुठेतरी असेल. आपण लगेच पॅनिक नको व्हायला. काय तो कधी कधी बापूंबरोबर पण जातो ना. मी असं करतो, टेरेसवर बघून येतो एकदा. बापू 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 अर्जुन काय रे, काय झालं? बापू अमोलला बघितलं सकाळपासून. तुमच्या बरोबर शेतात आला होता का मागं? नाही आला का? घरात नाही? नाही, तो वर पण नाही, इकडे खाली पण नाही. हे त्याची मनस्थिती बघता त्याला एकटं टाकणं बरं नाही रे. हा, अमोलच्या बाबतीत रिस्क नको घ्यायला, त्याला शोधलं पाहिजे लगेच. अर्जुन, अमोल टेरेसवर पण नाही. अरे, मला काय वाटतंय, आपण इथं बोलत बसायला नको, आपण बाहेर शोधूया. हा, तुम्ही मागं बघा, आपण पुढे आहे का बघूया. चला. अमोल, अरे बाळा, तू कुठे गेला होता सकाळी सकाळी? बोल, अरे बाळा कुठे गेला होतास? आम्ही किती घाबरलो होतो माहितीये का तुला? अमोल, अरे बाळा बोल की. हो हो प्लीज, तुम्ही सगळे आधी शांत व्हा. अरे मी हे आणायला गेलो होतो. अमोल, अरे बाळा हे काय आता? बापू, मी माळ सापडेपर्यंत दररोज देव बाप्पाची पूजा करणार आहे. अमोल बाळा, पण त्यानं काय होईल? अरे दीप्ती मामा, देव आपल्यावर रुसला होता ना, म्हणून त्याने मला मापासून दूर केलं. आता जर मी त्याची सारखी पूजा केली तर तो परत खुश होऊन मला घरी पाठवेल. हो छोटे सरकार, तुमची मा नक्की सापडेल. अहो पण सकाळी सकाळी आम्हाला सांगून जायचं ना हो. आम्हाला खूप काळजी वाटते तुमची. आणि आता सगळे बघा किती घाबरलेत. अमोल बाळा, हे बघ, आधीच सगळे टेन्शन मध्ये आहेत. त्यात तू दिसेना म्हटल्यावर घाबरून गेलो आम्ही या ठिकाणी. मोठे बाबा, सगळ्यांना सॉरी. तुम्ही सगळे आवडत होता ना, म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. बर, तुला पाहिजे ना, तू कर पूजा. पर पूजेला तुझ्या बरोबर आम्ही आलं तर चालेल का? हो चालेल आजोबा. अमोल, मी पूजेचं ताट तयार करते हा बाळा. ओके मोठी मा. बाबा, चल ना रे. हा, तू चल बाळा, मी आलो आवरून. ठीक आहे. अमोलसाठी आप्पीला परत यावंच लागेल. मुलगा दुसरा कुठला विचार करा ना. जोपर्यंत आप्पी परत येत नाही तोपर्यंत अमोल नॉर्मल होणं शक्य नाही. मागील 2 दिवसापासून रिपोर्ट मागत असताना मला फक्त एकच उत्तर मिळतंय, तपास अजून सुरू आहे. अजून किती दिवस तपास सुरू राहणार आहे आर्या मॅडम? साहेब, अहो आम्ही सगळे मिळून केसचा तपास करतोय, पण वगैरे सोडा. आधी अर्जुन सर कुठे आहेत ते सांगा मला. ते आज सुट्टीवर आहेत साहेब. काय चिंचुके,
त्यांची मनस्थिती समजू शकतो मी, पण ड्युटी इज ड्युटी. आपण कुटुंबा अगोदर लोकांचा विचार करू शकलो ना, तरच आपल्या कामाला न्याय देऊ शकतो आपण. हे वेगळं सांगायला हवं का तुम्हा सर्वांना? असं नाहीये सर, पण ते पण अपर्णा मॅडमला शोधण्यातच गुंतलेत. 8 दिवस झाला हाताला काही लागलेलं नाहीये. मी वर काय उत्तर देऊ हे मलाच कळत नाहीये. आणि हे सगळं आपल्या खात्याचं अपयश नाहीये का अरे मॅडम? अहो, अपघात झालेली व्यक्ती कलेक्टर आहे आणि आपण त्यांचं काय झालं हे सांगू शकत नसतो तर सामान्य माणूस कसा विश्वास ठेवेल आपल्यावर? हो साहेब, आम्ही मागचे 8 दिवस झालं जिथं जिथं शक्य तिथं तिथं शोध घेतोय, पण हाती काहीच लागलेलं नाहीये. अपघात होतो, गाडी दरीत कोसळते आणि गाडीत असलेल्या व्यक्तींपैकी एकच डेड बॉडी हाताला लागते. आणि ह्यापेक्षा सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे आठवडा झालं तरी पोलीस खात्याच्या हाताला काहीच लागलेलं नाहीये. अरे मॅडम, अर्जुन सर नसताना स्टेशन हेड तुम्ही आहात, मग रिपोर्टचा इतका वेळ का लागतोय? अहो, आठवडा झालं कलेक्टर सापडत नाहीयेत. गाडी जळून खाक झाल्याचे पुरावे आहेत, मग ते आपल्यात नाहीयेत हे स्पष्ट आहे ना? हो सर, पण इतर काही शक्यता आहेत की नाही ते पडताळून पाहण्यासाठी आम्ही थोडा वेळ घेतला होता. पास झालं. आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट माझ्या डेस्कवर हवाय. माझेही हात बांधलेलेत, समजून घ्या प्लीज. आम्ही पत्रकारांना काय सांगणार, वरिष्ठांना काय सांगणार ह्याचाही विचार करा ना प्लीज. अहो साहेब, अर्जुन सर जीव तोडून प्रयत्न करतायत त्यांना शोधण्याचा. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे अर्जुन सरांची कामाची पद्धत कशी आहे ते. आणि किती झालं तरी अपर्णा मॅडम त्यांच्या मिसेस आहेत. प्लीज त्यांना समजून घ्या. साहेब, आम्हाला 1 दिवस वाढवून द्या प्लीज. अहो चिंचुके, हे काय बोलताय तुम्ही? अहो साहेब, आपण आज रिपोर्ट बनवला आणि उद्या वेगळं सत्य बाहेर आलं तर आपण तोंडावर पडू साहेब. म्हणून म्हणतो प्लीज 1 दिवस द्या. ठीक आहे, पण उद्याचा दिवस शेवटचा. उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स माझ्या टेबलवर हवेत मला. ऍक्सिडेंटमध्ये काय घडलं, कलेक्टर मॅडम आहेत का नाहीत, असतील तर कुठे आहेत, नसतील तर त्या कशा गेल्या, सगळ्या डिटेल्स हव्यात मला. हो साहेब. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हरकत नाही. अर्जुन सरांना माझ्याकडून सॉरी सांगा, पण हे आपलं काम आहे आणि ते वेळेत व्हायला हवं. सर, जय हिंद. जय हिंद सर. थँक्यू चिंचुके, तुम्ही सांभाळून घेतलं. अहो मॅडम, आत्ता सांभाळून घेऊन काय उपयोग आहे? उद्या ह्यो प्रश्न आपल्या समोर आहेच की. खरंय, अपर्णा मॅडम जिवंत आहेत की नाही आहेत या प्रश्नाचं उद्या आपण काय उत्तर देणार आहोत चिंचुके? विनायकराव, अहो ह्या लेकराचे निरागस भाव बघून तरी देवाला आपल्याला परत पाठवावंच लागेल. खरंय बापू. अहो, अमोलनं कुणाचंच काहीच बिघडवलं नाही हो. देव त्याला एवढी मोठी शिक्षा नाही देणार. आजी, तू ओळखते काय पोरगीला? ती पोरगी त्या गावात मी बघितली या रस्त्याने येताना देवळाकडे. अर्जाला काय झालं? अर्जा, ए अर्जा, अरे थांब. कुठे निघाला असा गडबडीत? हा अर्जुन,
अरे असं न खाता पिता काम केलंस तर आपल्या पाठीमागचं टेन्शन कमी नाही होणार, उलट वाढेल रे. अर्जा, अरे काय विचारतोय आम्ही? हे बघ अर्जा, तुझी सध्याची मनस्थिती समजते मला, पर नाही कदम, आता माझी मनस्थिती काय आहे ती माझी मलाच कळना. तुम्हाला काय कळणार आहे? अर्जुन, बापू 5 दिवस झाले आप्पी गायब आहे. सिनियर इन्स्पेक्टर आहे मी, हातात सगळे अधिकार आहेत, तरी माझ्या हाती काहीच लागलं नाही अजून. माझी मला लाज वाटायला लागली आता. हे बघ अर्जा, आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचंय. तेच करतोय मी. आप्पीच्या तपासात काय लीड मिळते का तेच बघायला चाललोय. अमोलचा आप्पीवर लय जीव आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आप्पीची सवय आहे त्याला. सारखी आठवण काढतोय तिची. रोज उठून आप्पीसाठी देवाकडे प्रार्थना करतोय तो. भगवाना मला. अर्जुन, असं कसं म्हणतोयस तू? नाही बापू, माझा राग नाही. देवावर नियतीवर राग नाही माझा. माझा मलाच राग यायला लागलाय आता. मला कुणालाच दोष नाही द्यायचा. ना नियतीला दोष द्यायचा आहे ना देवाला दोष द्यायचा आहे. पण माझं पोरग स्वतःच्या आईसाठी देवाकडे याचना करते ना, हे भगवाना मला आता. हे बघ अर्जा, अरे ह्याच्या आधी तू लय अवघड प्रसंगांना तोंड दिलेलं आहेस की. त्यावेळी आप्पी होती ना सोबत. समोर दिशा दाखवणारा माणूस असेल ना, माणूस कुठल्याही संकटाला भिडतो बिंदास. पण आता हातात हात घेऊन लढ मारणारी आप्पीच नाही ना सोबत. त्यामुळे अंधार दिसतो डोळ्यासमोर. अर्जुन, समजते रे सगळं, पण घराच्या बाहेर पडतोयस, काहीतरी थोडं खाऊन जा, एवढंच म्हणायचं होतं आम्हाला. बाहेर खाईन काहीतरी. अमोलच्या समोर आप्पी नाही आली ना, अमोल खचून जाईल. आणि आता अजून एक जवळचा माणूस खचलेला आणि संपलेला बघता येणार नाही मला. मला सहन नाही होणार. अहो, माझ्या अर्जाच्या वाट्याला कायमचं सुख कधी येईल का हो? अहो, पुढच्या गोष्टी आपण काय सांगू शकतो विनायकराव? देवाकडे एकच मागणं आहे, आपल्या लवकरात लवकर सापडू दे. एका बापाचं दुःख माझ्याशिवाय दुसरं कोण समजू शकेल विनायकराव? देव बाप्पा, आजपासून मी तुझी दररोज पूजा करेल. पण तू प्लीज नाराज न होता माझ्या मला लवकर घरी पाठव. अमोल बाळा, तुझी मा सापडेल, काळजी नको करू. हो अमोल, देवाला तुझं नक्की ऐकावं लागेल बाळा. आजोबा, मला पण द्या ना काहीतरी करायला. अरे अमोल, तू काय करू नकोस, तू फक्त समजून घे. आज तुला मुद्दाम आणलंय. सकाळी सकाळी शेतात आलं ना, कसं छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? हो बापू, मला पण खूप भारी वाटते हे सगळं बघून. हा, आणि आज तुला पण काम करायचंच आहे ना. आज आपण शेतात खत टाकणार आहे ना अख्ख्या पिकाला. पण आजोबा, आपण तर आधी खत टाकलं होतं ना. अरे आपल्याला कसं रोज जेवायला लागतं का नाही, तसं मातीला पण दरवेळी काय काय लागतं ते द्यावं लागतं. ओके आजोबा. अमोल बाळा, जोपर्यंत आम्ही आहे ना तोपर्यंत तुला हे सगळं समजून सांगायचं असं ठरवलंय बघ आम्ही. आज आपण कंपोस्ट खत घालायचंय आणि काम करताना आहे ना इथून असं ते बघ, आपली खताची गाडी पण आली. चला आधी खत घेऊन यायला पाहिजे.